चिंतले, प्राध्यापक राष्ट्रीय शिक्षण समिती संचलित भारत विद्यालयात मी गेली 27 वर्ष काम करतो आणि त्या अनुषंगाने मी एएमचा ग्रेड मागतो 14 वर्ष झालं, परंतु खंडपीठाने माझी मागणी मान्य झालेली नाही. कलेक्टर ऑफिससमोर सुनावणी होती, परंतु ती बारगळली आणि 5 सप्टेंबर शिक्षक दिनी मी आत्मदानाचा इशारा प्रशासनात दिलेला आहे आणि ते मी करणार आहे रांगडीच्या प्रांगणात. या ज्या बारीकसारीक गोष्टी आहेत ह्या गोष्टी खरं म्हणजे चित्रकला शिक्षक हा जुजवी विषय आहे, परंतु त्याला मोठं करण्याचं काम हे सचिव गबाराऊत प्राध्यापक आणि माजी प्राध्यापक निवृत्त आणि हे सगळे शिक्षक लोक शाळेत आले, त्याच्यामुळेचा हा घोळ झाला. आणि 95 वर्षाचे काका इथे येतात अनेक वेळा. आदरणीय आमचे नेते माननीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या आधारानेच आम्ही मोठे झालो. 92 पासून मी त्यांचा कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणी आता साई सुभाषवर आहे, ते मला न्याय देतील या विषयास अनुसरून अशी मी त्यांना प्रार्थना करतो. धन्यवाद. या ठिकाणी परंतु न्याय नाही मिळाला तर 5 तारखेला शिक्षक दिनी मी शाळेच्या प्रांगणात भारत विद्यालय शक्तीनगर नांदेड या ठिकाणी आत्मदान करणार आहे. एवढा माझा प्रशासनास आणखी एकदा पुनश्च इशारा आहे. मी या भारत विद्यालयामध्ये जे आहे की 27 वर्षापासून कला शिक्षक आहे. चित्रचित्र पुनरावृत्ती नाट्य गायन वादन या विषयाचा मी कलावंत शिक्षक आहे आणि ही राष्ट्रीय शिक्षण समिती संचलित भारत विद्यालयामध्ये माझ्यावर अन्याय होतो. हा एका धनगर समाजाच्या कार्यकर्त्यावर अन्याय. मी अखिल भारतीय ओबीसी महासंघ चालवतो. मी संस्थेच्या लिगली मी जेव्हा यमुल साहेब महाजन साहेब जेव्हा माझे अध्यक्ष सचिव होते तेव्हापासून मी हे करत आलेलो आहे की मला कोणी रोखलेलं नाही. आणि आत्ताचे देबडवार सरसुद्धा मला प्रोत्साहन देतात की काम करायला पाहिजे, समाजाचं काम करायला पाहिजे. परंतु 5 सप्टेंबरपर्यंत शिक्षक दिनाच्या दिवसापर्यंत माझं जर हे मागणं मान्य झालं नाही, एएमचा ग्रेड लागू झाला नाही, मी एएमचा ग्रेड रितसर घेतलेला आहे, मी एएमचा ग्रेड त्याचं व्यवस्थितपणे प्रस्ताव पाठवलेला आहे डोके सरांच्या काळात. आणि हे जर इलिगल ठरवत असतील तर हे मला नैसर्गिक न्यायतत्वाला धरून नाही आणि हे माझ्यावर अन्याय आहे. आणि हा अन्याय दूर व्हावा म्हणून मी 5 सप्टेंबर शिक्षक दिनी तुमच्या माध्यमातून, या MCNच्या माध्यमातून, या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी आत्मदान करण्याचा इशारा प्रशासनात देतो. आणि या ठिकाणी मी कलेक्टर ऑफिससुद्धा आता सुनावणी आहे, सुनावणीच्या नंतर जर झालं नाही तरीही मी आत्मदान करणार आहे. तिथं माझं समाधान झालं नाही तर. धन्यवाद.